मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आंदोलक मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा आक्रमक झालेले आहेत। आंदोलनाची पुढील दिशा आणि तारीख ठरवण्यासाठी आज जालन्यामधील आंतरवली सराटीमध्ये मनोज जरांगे आणि त्यांच्या समर्थकांची एक महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे। सातारा गॅझेटचं GR 1 महिन्यामध्ये काढू असं सरकारनं म्हटलेलं होतं, मात्र 8 महिने उलटून गेलेले आहेत, ते लागू झालेलं नसल्याची प्रतिक्रिया ही जरांगेंनी दिली आहे। ज्यांचं कुणबी प्रमाणपत्र सापडलं त्यांना व्हॅलिडिटी दिली जात असून शिंदे समिती रेकॉर्ड देखील शोधत नसल्याची टीका जरांगेंनी केली आहे। चेक आणि मनोज जरांगे यांच्याशी एक्सक्लुझिव्ह बातचीत केलेली आहे आमच्या प्रतिनिधींनी, आपण जाणून घेऊयात। पुन्हा एकदा आंदोलनाच्या तयारीत आहेत आणि आज बैठक घेऊन त्या आंदोलनाची तारीख डिक्लेअर करणार आहेत। आज का संकट शेवटी बघायला लागतं काय याच्यासाठीच की आता लेकरा बाळांचे भविष्य आहेत जूनमध्ये, त्यामुळे जूनमध्ये ॲडमिशन होणार आहेत, विषय तेवढाच। आणि आता आपण थोड्याच वेळात आता पत्रकार परिषदेत सगळं डिक्लेअर करूयात 11 वाजता बरोबर। पण मला एक सांगा की या सगळ्यामध्ये सातत्यानं तुमचं हे आंदोलन सुरू आहे, मग यश का मिळत नाही? कोण म्हणतं यश मिळालं नाही? असं कोण म्हणतं यश मिळालं नाही? मग आंदोलन करायची गरज का? असं नसतं ना, तुम्ही एखाद्या वेळेस पेरणी केली म्हणजे दुसऱ्या वेळेस तिथं खुरपायला जातच नाहीत, असं कधी होतंय का? वारंवार त्या विषयाची मशागत करावी लागते, वारंवार त्या विषयात आपल्याला मेहनत करायला लागते, त्यावेळेस पीक येतं। पीक असं येत नाही ना। असं आहे की तुमचं जे मुंबईतलं आंदोलनाच्या नंतरचं हे होतं ते सामान्य शेतकऱ्याच्या प्रश्नात खळं झाल्यानंतर पोते भरारे अशा पद्धतीचं होतं, मग पुन्हा मशागत आणि पुन्हा पेरणी। त्याच पोते भरलेलं जे धान्य आहे तेच पेरणीसाठी बियाण म्हणून वापरलं जातं, हे सुद्धा लक्षात असलं पाहिजे। कारण त्याचंच पुन्हा बी तयार होतं आणि पुन्हा त्याची पेरणी होती, तीच पद्धत असते। खळं झालं, धान्य बी भरलं, पण पुन्हा बियाण करून पुन्हा पेरणी सुरू आहे। म्हणजे आता GR घेतला, अंमलबजावणी झाली, 308 प्रमाणपत्र निघाले, पण आणखीन घेण्यासाठी ही संघर्ष मैदानात करावा लागतो। तुम्ही असं म्हटलात की विखे पाटलांना समितीवरनं हटवा, कधी तुम्ही मुख्यमंत्र्यांना खूप चांगले मुख्यमंत्री आहात म्हणता, कधी त्यांच्या विरोधात बोलता, कधी विखे खूप चांगले आहेत म्हणता, पुन्हा त्यांच्या विरोधात बोलता। आपण सुद्धा आपल्या घरात बाहेर आपण सुद्धा तसंच बोलतो। आपल्या घरातला एखादा व्यक्ती, तुम्ही समजा घरातले करतेत, तुम्ही रोज सगळ्यांना चांगलं म्हणताय, पण एखादी चुकल्यावर म्हणतातच ना की हे असं चुकीचं काम करू नको, चांगलं कर। ती सिस्टम आहे। शेवटी ते राज्याचे पालकत्व त्यांच्याकडे आहे आणि ज्यावेळेस त्यांनी चांगलं केलं त्यावेळेस मुख्यमंत्र्यांचं, विखे पाटलांचं आम्ही कौतुक केलं, पण ज्यावेळेस चुकीचं झालं त्यावेळेस चुकीचं झालं म्हणलंच पाहिजे ना। मी काय असं काय काही पण ऐकून घ्यायला असं होऊ शकत नाही। काही पण त्यांचं चुकीसुद्धा ऐकून घेईन, मला माझ्यासाठी समाज महत्त्वाचा आहे। दुसरा एक शेवटचा प्रश्न तुम्हाला हा विचारतो की सातत्यानं आंदोलनं तुम्ही करताय आणि प्रत्येक आंदोलनात हे शेवटचं आंदोलन, हे अंतिम आंदोलन असं म्हणता आणि पुन्हा नव्यानं आंदोलन। हे बघा, शेवटी चांगल्या कामाला शेवट नसतो, हे माझ्या लक्षात आलं। वाईट कामाला शेवट असतो, पण चांगल्या कामाला शेवट कधीच नसतो। तुम्ही काही पण करत चला, पुढं आणखीन करावंच लागतं। ज्यावेळेस आपण त्या प्रवाहात उतरतो त्यावेळेसच लक्षात येतं की आणखीन पुढं हे करावं लागतं। जरी आपण शेवटचं म्हणलो आणि नाही जरी म्हणलो तरी लढावं लागतं, आणि आपण नाही म्हणलो समजा हे शेवटचं आंदोलन नाही तरी लढावंच लागणार आहे। आणि शेवटचं म्हणलं काय असतं बघा, जसं संकट येईल तसं काम करावं लागतं, जसं संकट येईल तसं काम करावं लागतं। म्हणून चांगल्या कामाला शेवट नाही, त्यामुळे समाजाला सातत्यानं पिढ्या लढावंच लागणार आहे। आता तुमच्या जवळचे अनेक जण दूर गेलेत, आता तुमच्यावरती टीका करायला लागली आहेत, अंतर्गत संघर्ष वाढला। मला त्या विषयावरती मी एकदाच बोललेलो आहे, मला त्याच्यावरती बोलायचं पण नाही। समाजात बांधव असतात, ते चालू असतं, 4 जणांच्या नाराज्या पुन्हा लक्षात येतं की आपण समाजाच्या विरुद्ध काम करू नये, असते ती हवा असते डोक्यात, त्यामुळे त्याच्यावरती मी बोलतच नाही। ज्याला जे करायचं ते करतंय। मी गोरगरिबांच्या खूप अडचणी आहेत, खूप समस्या आहेत। खरंच पाहिलं तर आज मेटाकुटीला यायला लागलेत लोक, जीव घेणे येत नाहीत, समस्या इतक्या आहेत। मला समस्या सोडायच्या, बोलणाऱ्याला काय असतं, मोकळे असतात बोलणारे, त्यामुळे आपण लक्ष द्यायचं नाही। एवढ्या मोठ्या समाजात असतातच, आपण फक्त समाजासाठी जितकं कल्याण करता येईल तेवढं करायचं। कोण चुकतंय, मुख्यमंत्री की विखे? मुख्यमंत्रीच म्हणावं लागणार आहे, कारण शेवटी मुख्य ते आहेत।
त्यांनी जर प्रशासनावरती व्यवस्थित अंकुश ठेवला आणि त्यांनी जर सांगितलं की बाबा GR आम्ही काढला आहे, प्रमाणपत्र द्यायला लागते, तर हे होऊ शकत नाही. एक टीका सातत्यानं तुमच्यावरती होते की ज्या ज्या वेळी आत्तापर्यंतचा इतिहास आपण पाहिला, उद्योगमंत्री उदय सामंत येतात आणि त्यानंतर तुम्ही आंदोलनाची तारीख किंवा आंदोलन सुरू करतात, अशा प्रकारची एक टीका तुमच्यावर. अहो बाबा, तुम्ही सगळ्या पत्रकार बांधवांना दाखवलं ना, मार्चमध्ये दाखवलंय, मी सांगितलंय जूनमध्ये आंदोलन होणार आहे म्हणून. मार्चमध्ये ते आत्ता आलेत, आपल्या चॅनलवर होतं सगळं. आम्ही ते मंडप बांधला, पाणी मारलं, आंतरवालीत पाणी मारून तयारी सुरू आहे, तुम्ही सगळ्यांना दाखवलंय. कधी? मार्चमध्ये. आता मग कुणी रोज येणार आणि ते बोलतात काय संबंध आहे त्याचा त्यांचा. तसंच मी वागलो असतो, मागच आंदोलन मोडलं असतं, मागच. विरोधक अशी का टीका करतात? आणि त्यांनी कुणाला सोडलंय? अहो एखादा तुम्ही उलटा प्रश्न विचारला, तुम्हाला सुद्धा खवळत देते आणि चांगलं विचारलं लग गोड लागत मग त्यांना. तसं हे प्रत्येकावरच असतं. धन्यवाद. हे होते मनोज जरांगे पाटील आणि पुन्हा नव्यानं ते आज आंदोलन करण्याची तारीख घोषित करणार आहेत आणि आज ती घोषणा ते एका मीटिंगनंतर करतील. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, आंतरवली, सराटी, जालना. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.